एक ब्लॅक चालू ना आम्हाला. कपड्याची चॉईस आणि काय संबंध नाही रे, मला काहीच कळत नाही. लाइनिंग मध्ये बघा ते सगळे कपडे तू अंगावर टाकले ना माझ्या डोक्याच्या वरून जाईल सगळं, लाइनिंग पण मला काहीच कळणार नाही. जाणार होतो पण काल नेमकं ते सिद्धेश म्हणा चाललं जेवायचो आपण, ते नाही का पाईटला गेलतो आम्ही. हा बारीक रोड आहे, किती धूळ लागत उन्हाळ्यासारखं ऊन लागा लागलं त्यात धूळ आप देऊन त्याला म्हणलं की तुम्हाला उद्या रात्रीपर्यंत या, एक टेस्ट करा नाही का तुमची फिटिंग वगैरे चेक करा आणि ते परत शिवतील. मग कुट्टी करून टाकली मी, पहिले कापून टाकणार होतं पण नेमकी ना जरा खराब बिराब व्हायचे चान्स जास्त वाटायला लागलं मला. पटकेत खपवून टाकायला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता आहे ना 1:30 वाजलाय बरोबर, आम्ही चाललो चाकणला. नेमकं मला आहे ना कपडे शिवायचे तर कालच जाणार होतो पण काल नेमकं ते सिद्धेश म्हणा चाललं जेवायचो आपण, ते नाही का पाईटला गेलतो आम्ही. हा तुला फोन करा पण तू नेमका बाजारात, तुला नाही यायला नाही येत आलं. मग सांगते नेमका कामाला गेलाय, उघडच ठेवलं मी म्हटलं हवा जाऊन ना कडा तरी होईल. हा माझ्या गाडीवर, हा दोघं आणि तो तिकडून आलता तिघा सासरा. मग गाडी चार्जिंग नव्हती, ते चार्ज केली आणि मग चालवून दे गाडा. गेलता फोन मी त्याला म्हणलं डायरेक्ट चाकत मिळायला फोन करतो, मग खराब बॉडीला रोडला जाऊ दे, त्याला उचलू तर पुढे जाऊ. अरे सकाळ धरून नाश्ता नाही केला रे मी, मला लय भूक लागली बेकार. नाश्ता बघ करू बाबा पहिला. 83 किलोमीटर आहे रेंज याची, इको मोड चालतो आता आम्ही. अरे घाट बघ, औषध तरी कमी पाणी आहे, तो होतो इथपर्यंत पाणी होतं. अयो एवढं पाणी, पहिलं मोकळं होतं रे. नाही नाही इथपर्यंत पाणी होतं. हे पडले का? हा पाण्यामुळे पडले. काय बोलतो, रोड लेवलला पाणी आलं तर फार रोड लेवलला पाणी होतं. केवढं मोठं तळ वाटतं बघ ना ते. बॉडी मध्ये आलोय सिद्धे इथं आत राहतोय बार खाली सोसायटी तिकडं. इथं 3 बंगले दुसरे. मग मी पहिलं आपण इथं घुसलो होतो त्यांच्या घरापासूनच. हा नंतर म्हणला अरे इथून रोड आहे, लय गर्दी रे. रोड लय मोठा पाहिजे येड्या, बारीक रोड आहे, किती धूळ लागत येड्या. उन्हाळ्यासारखं ऊन लागा लागलं त्यात धूळ, त्या टू व्हीलरवर हिंडणं वायता घेतोय. इथून नाश्ता करता पहिला, नंतर शिवाय कपडे सुद्धा त्याला जाऊ डायरेक्ट. पहिलं भूक लागली मला आता. उठलोयच मी 1 वाजता, मी 1 वाजता उठलोय. हा पण 1 आताच उठलाय. पण तू खाऊन पिऊन असेल रेडी, मला माहिती आहे तू खाऊन पिऊन रेडी असतोय अक्का. बसा मागं मी चालतो. रेंज किती राहिली हो कळा ना, बघ 70 किलोमीटर रेंज आहे. 10 किलोमीटर गेली फक्त, 70ची रेंज अजून. 13 किलोमीटर आले. 83 होतं ना. 13 किलोमीटर आलं. बोल पाणी जाम झालं, अख्खं तुंबलं होतं इथं. व्हिडिओला व्हायरल झाली रे ती, अख्खं भरलं होतं अख्खं. होय तिथं पण पाणी गेलं तिथं शोरूम बिरूम मध्ये इकडं. फोडलं ना नाली गेली हो लगेच. अरे लय मोठा आउटलेट पाहिजे ते, खड्डा आहे ना नेमका, खड्डा आहे ना नेमका इथं असा. इथं गाडी लावली आम्ही. विनोद शेठ चला. ऊन रे रे वाईट पण. नाश्ता विष्टा केला आम्ही, निघालो इथून पुढं. इथून काय फक्त मागं जायचे बरं चाकणमध्ये. कपडे शिवले असते मी हॉटेलमध्ये, पण बऱ्याच वेळा शिवलेली. पण म्हटलं जरा रुबाबदारमध्ये आपल्या मार्केट वर्ग आहे, बघू म्हटलं शिवून. त्यांचे पॅटर्न पण कळतील जरा, फक्त थोडंफार घरी घाला ड्रेस आणि बाहेर फंक्शनला 2-3 शिवायच्यात. चला पुढला ब्रेक दाबू नको, घासारता येईल एवढं. हा मी एकदा 2दा आलेलो इथं लय वर्ष आधी, लॉकडाऊनच्या वेळ चालतो पहिल्या. हा ना दाखव चल, ब्लॅक पण चालन. ब्लॉग मध्ये येतात ना, ब्लॉग मध्ये चला घेऊ ना.
त्यांच्या शेटला भेटायचं आम्हाला खरं, पण एक ब्लॅक चालू ना आम्हाला. कपड्याची चॉईस काय संबंध नाही रे, मला काहीच कळत नाही. लाइनिंग मध्ये बघा, ते सगळी कपडे तू अंगावर टाकली ना माझ्या डोक्याच्या वरून जाईन सगळं, लाइनिंग पण मला काहीच कळणार नाही. ब्राऊन वगैरे घालता का पॅन्ट? तुला जे वाटत ना चांगलं तेच दे फक्त, नाही दुसरं अंगावर नको मारू. इकडे आलतो, तुम्हाला आठवण काढत होते म्हणून बोललो. मस्त आहे राव. यांची शॉपिंग चालली. Baila choca, I make this motherfucker bang. Rebelde y grites, gangale. Bandidos en la noche, yo quemando aquí. Ven acá, suelte mami, así me gusta sofocar. 7 copas, una juca tequila. Sal y sal y sal y sal y perrear. No tiene. जाऊ का आता? फॅमिली होती. ये रात्रीच्या उरला पण करून टाकू. उद्या केलं असतं. अरे रात्री येतोय का डाटा राहीन, आपण 2-3 तुला हे करू ना, आपण पुढलं शेड्यूल बनवू ना बरोबर. मग काहीतरी मला नाही का जरा टाइम द्या, प्रॉपर स्क्रिप्ट सारखं बनवून ऐक ना, टेलिंग मध्ये करू ना व्हिडिओ. तू तिथं आला ना इन्स्टंट करू. तू ये, तू आज ये फक्त, बाकी मी कुठं जात नाही. चल जाऊ का? कपडे बिपडे शिवले आम्ही आणि डायरेक्ट निघालो इथं घरी. त्याला बेसिकली आम्ही ना माप दिली, माप देऊन त्याला म्हणलं की तुम्हाला उद्या रात्रीपर्यंत या, एक टेस्ट करा नाही का तुमची फिटिंग वगैरे चेक करा, आणि ते परत शिवतील. मग असं करणार ते. 5 वाजल्या आम्हालाच्या घरी वासराला खायला वेळ घालायला पाणी नाही टाकीत राव. थोडं बारच आहे, लय नाही ती टाकी भरायची आणि त्यात आम्हाला. विन्या कुठला ब्रेक दाबू नको बरं, आपण घसरण तू मग कर मोडशील पाहिजे. मग आधी दळिंद्री लय चालू आहे. Vergüenza mami, baby quiero ser el río. आता 6 वाजल्यात, आत्ताशी पोहोचलो आम्ही घरी. मी कुट्टी बिट्टी पाडलीच नाही. ते सकाळी ना सगळं इकडं लुटून दिलं अख्खं ही मका. लाईट लावतो सगळ्या. हे बटन जरा पोहते बघ शेवटचं, आणि हे इथं असं लागली यार लाईट बाहेर. Tu Tokio, chingamos en la casa de papel sin negocio. Esta vida nunca se acaba la fiesta, comiéndote todo el día que se joda esa dieta. Hasta ahora sucker, 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 yeah. Hasta ahora sucker, I make this motherfucker bang. Culi suelta, media loca, baila choca. I make this motherfucker bang. Rebelde y grites, gangale. Bandidos en la noche, yo quemando aquí. Ven acá, suelte mami, así me gusta sofocar. 7 copas, una juca tequila. Sal y sal y sal y sal, perrear. Sal y sal y sal y sal y sal y sal y sal. No tienes vergüenza mami. सगळं उरकलं, शेण झाडून काढून त्या दोघांना मका कुट्टी करून टाकली. मी पहिले कापून टाकणार होतं, पण नेमकी ना जरा खराब बिराब व्हायचे चान्स जास्त वाटायला लागलं मला. पटकेत खपून टाकायला पाहिजे. टाकीत पाणी कमी आहे, इथलं कॉक चालू करून जायला लागेल. इथलं कॉक चालू केला ना अडचण नाही, पण तर चालू केलं वाटतं पाणीच नाही. बरंच खाली गेले पाणी. तर गोटा बिटा धुवायला लागते पाणी, दररोज गोटा धुयचा आणि त्यामुळे पाणी लागतं इथं. डेली गोटा धुतो, डेली. अर्धा तास जातो मला एक्स्ट्रा, पण काम होतंय. अजून फक्त 4-5 दिवस वाळलं ना पुढलं एकदा, मग कोबा धुवायची पण गरज नाही मला. रानात आलो मी आत्ता. अशा बांधा कडकडने आले लोकांच्या वरांनी, असं कडकडने आलो आहे. पुढं जाऊन वल्लंय. याला म्हणलं मला आहे ना व्हिडिओ कॉल कर, जरा कॉक वॉल सांगतो कुठं फिरवायच्यात. बाई तो वॉली सगळे. हो आलं पाणी राव, सगळ्यांचं कॉक बी बंद करून आलो मी. चांगलं जोरात पाणी द्यायला खाली गेलं अख्खं पाणी, काहीच पाणी नव्हतं राहिलं राव. बरोबर 5 मिनिटात बरं. यांचं उरकलेलं आहे सगळं. मी तर रात्री 11 वाजता यायचे आणि थोडंफार कडबा टाकायला बस. दोघांना अर्धी पिंडी टाकायची कडब्याची. इथं काय नेमका एक पप्पा नाही आणला, 5-6 जण आहे. सगळ्यांची कॉक बंद करी वर यायला ते तावा जाऊन मला पाणी वर येते. मी सगळ्यात वर आहे नेमकं झाडावरती. मी खाली असतो नाही आणला, मग फाटा दिला असता बरोबर.
थोडा रोड झाला ना एकदा आपण ते मग आपल्याने हायवर गोठा बांधायचा चांगला थोडं नंतर जरा अपग्रेड करू मस्त मिश्रा गाडी घ्या तुमची बाजूला बाहेर आता फक्त जरा पत्रा जर येऊ गेट लावून घेऊ आपलं मॅन्युअल गेट आहे असं उचलून कडल ठेवायचं फक्त आमदार